दोघांच्या घटस्फोटानंतर पत्नीने तिच्या घटस्फोटित नवऱ्याला फोन केला आणि म्हणाली, माझ्या घरी ये, मला तुला काहीतरी दाखवायचं आहे. पण तिथे पोहोचल्यावर पुढचे दृश्य पाहून त्याचे जगच हादरले. ऑफिसमधून परत आल्यानंतर रमणने त्याचा टाय सेल केला आणि सोफ्यावर बसला. तेवढ्यात त्याचा मोबाईल वाजला. स्क्रीनवर एक नाव होते जे तो त्याच्या आठवणीतून पुसून टाकू इच्छित होता. स्वाती, एक असा चेहरा ज्याला कधीच न पाहण्याची शपथ घेऊन तो या शहरात आला होता. क्षणभर त्याचा श्वास रोखला गेला. मग रमणने रागाने लाल बटन दाबले आणि एक दीर्घ श्वास घेत स्वतःला शांत केले. तोपर्यंत पुन्हा फोन वाजला. तेच नाव. यावेळी त्याचा धीर सुटला. त्याने फोन उचलला आणि रागाने म्हणाला, काय झालं, का फोन करत आहेस? दुसऱ्या टोकाकडून स्वातीचा आवाज आला, रमण, मला तुला भेटायचं आहे. रमणने एक कडू हास्य केलं आणि म्हणाला, काय भेटायचं आहे? तुला आठवते का आपण कोण आहोत? आपण घटस्फोटित झालो आहोत स्वाती. आता आपल्यात काही नातं उरलं नाहीये. हो, मला सगळं आठवतंय, पण तू प्लीज एकदा दिल्लीला माझ्या घरी यायला हवं, ती म्हणाली. मग रमण ही रागाने म्हणाला, मी काय येऊ? तू दिलेल्या जखमांपासून बरे होण्यासाठी मला कित्येक महिने लागले आणि आता तू पुन्हा? मला तुला काहीतरी दाखवायचं आहे रमण. स्वातीने मध्येच थांबवले आणि म्हणाली, काय दाखवायचं आहे? रमण कडक आवाजात म्हणाला. मग पुढे म्हणाला की, हे बघ स्वाती, तुला जे काही सांगायचं आहे ते फोनवर बोल. मी कुठे येणार नाही. नाही रमण, हे फोनवर बोलू शकत नाही. तुला जे तुझ्या स्वतःच्या डोळ्यांनी पाहावे लागेल. रमणचे हृदय धडधडले. असं काय आहे? त्याला आश्चर्य वाटले, पण उत्तर देण्याऐवजी स्वातीने फोन कट केला. रमण रात्रभर उलटत पलटत राहिला. कधी कधी त्याचं मन त्याला अनावश्यक गोष्टीमध्ये अडकू नको असे सांगत असे, तर कधी कधी त्याचे हृदय त्याला किमान आहे ते एकदा जाऊन पाहिले तर पाहिजे की नक्की मॅटर काय आहे असे म्हणत होते. सकाळी उठताच रमणने निर्णय घेतला की काही असो, एक वेळ जाऊन पाहिलेच पाहिजे. त्याने कामावरून सुट्टी घेतल्याने दिल्लीला जाण्यासाठी फ्लाईट बुक केली. विमानाच्या खिडकीतून बाहेर पाहताना त्याचं मन त्याला वारंवार त्या 4 वर्षात घेऊन जात होते, जेव्हा तो आणि स्वाती एक होते. त्याला ते दिवस आठवत होते जेव्हा स्वातीच्या हास्याने त्याचे घर भरून जायचे. तो पूर्वी खूप आनंददायी असायचा. ती हाताच्या स्वयंपाकाने संपूर्ण घर सुगंधाने दरवळत असे. रमण रात्री उशिरा कामावरून परतला की स्वाती बाल्कनी त्याची वाट पाहत असायची. त्या छोट्या छोट्या गप्पा, एकमेकांची काळजी घेणे, हे सगळं खूप चांगलं होतं, खरं होतं. मग कुठे चुकलं? त्याने स्वतःला विचारलं. खरं तर सगळं बदललं स्वातीच्या आईच्या आजारानंतर. स्वातीला कोणी भाऊ नव्हता. तिच्या वडिलांचे काही वर्षांपूर्वी निधन झाले होते. तिची आई एकटी होती आणि स्वाती तिचा एकमेव आधार होती. ती तिच्या आईची काळजी घेण्यासाठी काही दिवस तिच्याकडे राहायला गेली. सुरुवातीला रमणने आक्षेप घेतला नाही, पण हळूहळू त्याला याचा त्रास होऊ लागला. त्याला स्वातीची कमतरता भासत होती. त्याचा राग आणि निराशा फोनवर निघू लागली. तू तिथे किती दिवस राहणार आहे? हे पण तुझे घर आहे, तुझ्या जबाबदाऱ्या आहेत. आईची तब्येत ठीक नाहीये रमण, थोडं समजून घेण्याचा प्रयत्न कर. स्वातीच्या आवाजात एक असह्यता होती, पण रमणने तिची परिस्थिती समजून घेण्याचा कधीच प्रयत्न केला नाही. रमणच्या आग्रहामुळे तिला परत यावी लागली, पण तिच्या आईची स्थिती तशीच राहिली. स्वातीने रमणकडे तिच्या आईला तिच्या सोबत ठेवण्याची इच्छा व्यक्त केली, पण रमणने हा मुद्दा टाळला. तेव्हा तिने तिचा मानलेला भाऊ आवीची मदत घेण्याचे ठरवले, जो त्याच परिसरात राहत होता. आवी तिला तिच्या आईच्या औषधांपासून ते डॉक्टरांपर्यंत सर्व गोष्टींमध्ये मदत करत असे. स्वाती त्याला वारंवार फोन करायची आणि इथेच रमणच्या मनात संशयाचा किडा वाढू लागला. रमणच्या पुरुषी अहंकारामुळे तो हे स्वीकारू शकला नाही की त्याच्या पत्नीला दुसऱ्या पुरुषाच्या मदतीची आवश्यकता असू शकते. त्याला असे वाटू लागले की स्वाती त्याच्यापासून काहीतरी लपवत आहे. दुसऱ्या दिवशी जेव्हा ती पुन्हा आवीशी बोलली तेव्हा तिला कळले की तिच्या आईची प्रकृती पुन्हा बिघडू लागली आहे. स्वाती परत तिच्या आईकडे आली. रमणचा संशय आता वाळवीत बदलला होता, जो हळूहळू त्यांच्या प्रेमाच्या भक्कम इमारतीला पोकळ करत होता. आता त्याच्या फोन कॉल्समध्ये गुप्तहेरासारखा जिज्ञासू स्वभाव दिसून येत होता. एका रात्री 11 वाजता रमणने स्वातीला फोन केला. ती व्यस्त होती. त्याने 2 मिनिटांनी पुन्हा फोन केला, पण तो अजूनही व्यस्त होता. आता त्याच्या छातीत दुखू लागले. 15 मिनिटांच्या सततच्या प्रयत्नानंतर फोन लागताच रमणचा राग भडकला. मध्यरात्री इतका वेळ तू कोणाशी बोलत होतीस? त्याचा आवाज अम्लयुक्त होता. स्वाती दिवसभराची धावपळ आणि आईची काळजी घेतल्यामुळे ती खूप खूप थकली होती. रमण, तो आवी भैयाला फोन केला. आईची सकाळची औषधे संपली होती म्हणून ती लिहिण्यास सांगत होती. मग स्वातीने आवीचे कौतुक केले आणि म्हणाली, जर तो तिथे नसता तर मला माहीत नाही की मी आईची कशी काळजी घेतली असती. हे ऐकून रमणला त्याच्या आत आग ओकल्यासारखे वाटले. औषधे लिहायला सांगत देत होतीस? रमण विषारीपणे हसला. तुला रात्री 11 वाजता औषधे आठवत आहेत का? की औषधांच्या नावाखाली काहीतरी वेगळं चालले? मला सगळं समजते स्वाती. तिच्या डोळ्यात अश्रू आले. तू काय म्हणतेस रमण? तू माझ्यावर संशय घेत आहेस का? मला शंका नाही, मला पूर्ण खात्री आहे. रमण ओरडला. मी ते तुझी वाट पाहत आहे आणि तू तिथे दुसऱ्या कोणासोबत मस्ती करत आहेस.
त्याने संभाषण अपूर्ण ठेवून फोन ठेवला. त्या रात्री स्वातीला झोपच लागली नाही. ज्या पतीचा तिला इतका अभिमान होता, आता त्यानेच तिच्या चारित्र्यावर डाग लावला होता. दुसऱ्या दिवशी रमण अचानक स्वातीच्या आईवडिलांच्या घरी पोहोचला. त्याला तिला रंगे हात पकडायचे होते. तो पोहोचला तेव्हा दार उघडे होते. आत पाऊल ठेवताच त्याच्या पायाखालची जमीन सरकली. स्वाती समोर सोफ्यावर बसली होती आणि आवी तिच्या शेजारी बसला होता. स्वाती हातात चहाचा कप घेऊन आवीशी बोलत होती. अमनकडे पाहून दोघेही चकित झाले. आवी आदराने उभा राहिला. नमस्कार भाऊजी. पण रमणचे डोळे जळत होते. त्याने आवीकडे दुर्लक्ष केलं आणि स्वातीकडे वळला. तर हे तुझ्या आईच्या आजाराचे नाटक आहे का? त्याचा आवाज द्वेषाने थरथर कापत होता. आणि तुझी सेवा आहे का? माझ्या पाठीमागे हे गुण उधळायला लागली आहे का? स्वातीचा चेहरा फिकट पडला. रमण, जिभेवर नियंत्रण ठेव. तू काय मूर्खपणाने बोलत आहेस? मूर्खपणा? रमणने जवळच्या टेबलावर हात मारला आणि म्हणाला, मी आंधळी नाहीये स्वाती. ज्या माणसासाठी तू मला आणि माझ्या घराला विसरलीस, आज त्याच्यासोबत तू मजा करत बसली आहेस. हे शब्द स्वातीच्या स्वाभिमानाला तडा देण्यासाठी पुरेसे होते. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. पण आता तिच्या आवाजात वेदना नव्हती, तर तिच्याबद्दल द्वेष होता. छी रमण, तुझी विचारसरणी इतकी वाईट असेल असे मी कधीच स्वप्नात पाहिले नव्हते. ज्या माणसाने एका भावासारख्या या परिस्थितीत मला आधार दिला, तू त्याचे नाव माझ्याशी जोडत आहेस. अशा विचारसरणीला लाज वाटते. स्वातीचा आवाज थरथरत होता. पुरे झाली या भावा बहिणीच्या गोष्टी आणि पुरे झाले हे नाटक. रमणने त्याचा निर्णय जाहीर केला. हे नातं आज आणि आता या क्षणी संपतंय. खोलीत शांतता पसरली. स्वाती तिथे दगडी पुतळ्यासारखी उभी राहिली. तिने फक्त एवढेच म्हटले, ठीक आहे. खोलीत एक बर्फाळ शांतता पसरली. या वादळात अडकल्यासारखे वाटणारा आवी हळुवारपणे म्हणाला, भाऊजी, तुमचा काही गैरसमज होत आहे. स्वातीताई माझ्यासाठी बहिणीसारखी आहेत. तू चूप राहा. रमण त्याच्याकडे वळला. जणू तो त्याला जिवंतच खाऊन टाकेल. माझं घर तुझ्यामुळे कोसळत आहे आणि तू मला समजावून सांगण्याचा प्रयत्न करत आहेस. तेवढ्यात आतल्या खोलीतून स्वातीच्या आईचा कमकुवत आवाज आला. स्वाती बाळा, काय झालं? कोण ओरडत आहे? तिच्या डोळ्यातून वाहणारे अश्रू अचानक सुकले. आता तिच्या आवाजात वेदना नव्हत्या, उलट दगडासारखा दृढ निश्चय होता. रमणच्या डोळ्यात पाहत ती म्हणाली, आता काहीही स्पष्टीकरण देण्याची गरज नाही आवी भैया. ज्यांना सत्य पाहिजे नाही त्यांना कोणीही दाखवू शकत नाही. रमणला अपेक्षा होती की स्वाती रडेल, विनवणी करेल आणि त्याला समजावण्याचा प्रयत्न करेल. पण तिच्या डोळ्यातील द्वेषाने रमणचा अहंकार आणखी भडकला. एकही शब्द न बोलता तो दार लावून निघून गेला. त्या रात्री घरी परतल्यावर रमणने त्याची आई मानाजीला सगळं सांगितलं. पण त्यांच्या कथेत त्यांनी स्वातीला दोषी आणि स्वतःला बिचारा नवरा म्हणून दाखवले. पण मीनाजीने त्याच्यावर विश्वास ठेवला नाही. बाळा, रागाच्या भरात घेतलेले निर्णय नेहमीच चुकीचे असतात. स्वाती तशी मुलगी नाहीये. तू क्षणभर शांत मनाने विचार कर. आई, विचार करण्यासारखे आता काहीच उरले नाही. मी ते स्वतःच्या डोळ्यांनी पाहिले आहे. आता एकतर मी या घरात राहीन किंवा तुझी प्रिय सून. दुसऱ्या दिवशी मीनाजींनी स्वातीला फोन केला. मुली, तुझे घर कोसळू देऊ नकोस. रमण वेडा झाला आहे. पण तू तर समजूतदार आहेस. परत ये, सगळं ठीक होईल. स्वाती फोनच्या दुसऱ्या टोकाला थोडा वेळ गप्प राहिली. मग म्हणाली, आई, ज्या नात्याचा आदरच राहिला नाही, अशा नात्याला दुरुस्त करण्याचा प्रयत्न करून काय फायदा होणार? त्यांनी माझ्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. मी सर्व समस्या हाताळू शकते, पण मी माझ्या स्वाभिमानाशी तडजोड करू शकत नाही. आता काही दुरुस्त करता येणार नाही. दोन्ही कुटुंबांनी त्यांचे नाते वाचवण्याचे खूप प्रयत्न केले, पण रमण त्याच्या अहंकारावर ठाम राहिला आणि स्वाती स्वाभिमानाच्या लढाईत ठाम राहिली. ते शेवटच्या न्यायालयात भेटले आणि त्यांचे मार्ग कायमचे वेगळे झाले. ज्या नात्याला त्यांनी हजारो प्रतिज्ञा करत बांधलेले होतं, ते नाते एका क्षणात कायदेशीररित्या संपुष्टात आले. त्यानंतर रमण कायमचा बंगळुरूला निघून गेला. भूतकाळात हरवलेल्या रमणच्या कानात एक आवाज ऐकू आला. बंधू आणि भगिनींनो, आपण आता दिल्लीत उतरणार आहोत. दिल्ली विमानतळावर उतरताच रमणने आधीच बुक केलेली काळी कार त्याकडे जाऊ लागला. ड्रायव्हरने दरवाजा उघडला आणि रमण मागच्या सीटेवर बसला. जणू एखाद्या राजा त्याच्या राज्यात परतत आहे. त्याने त्याच्या महागड्या घड्याळाकडे पाहिले. आरशात स्वतःचे प्रतिबिंब पाहिले आणि स्वतःशीच हसला. आज स्वातीला कळेल की तिने काय गमावले आहे. तिच्याशिवाय रमण किती मोठा माणूस झाला आहे. त्याने त्याच्या चेहऱ्यावर एक बनावट पण आत्मविश्वासपूर्ण हास्य दाखवले. त्याने स्वातीने त्याच्या मोबाईलवर पाठवलेला पत्ता तपासला. पत्ता नवीन होता. हो मॅडम, म्हणजे तुम्ही घर बदललेले आहे. रमणच्या मनात एक कटुता निर्माण झाली. तिने नक्कीच एक खोली भाड्याने घेतली असेल, नाहीतर तिची एवढी कुठे ऐपत. तो स्वतःशीच बडबडला. टॅक्सी एका भव्य 3 मजली घरासमोर थांबली. बाहेर स्वातीस किचन असा एक सुंदर बोर्ड लावण्यात आला होता. रमण क्षणभर गोंधळून गेला. हे काय आहे? स्वातीने काही काम सुरू केलं आहे का? त्याने एक दीर्घ श्वास घेतला आणि मोठ्या लोखंडी गेटवरची बेल वाजवली. मग तो गाडीच्या शेजारी उभा राहिला. त्याचे हृदय धडधडत होते, पण त्याच्या चेहऱ्यावर अभिमानाचा मुखवटा होता. दार एका मुलीने उघडले, जिने एक नीटनेटका गणवेश घातला होता. हा, बोला. मला स्वातीला भेटायचं आहे, रमण जड आवाजात म्हणाला. मग ती मुलगी आत आली आणि ड्रॉइंग रूममध्ये बसून
निघून गेली. रमणने आजूबाजूला पाहिले. ड्रॉइंग रूमच्या पलीकडे एक मोठा हॉल होता, जो व्यावसायिक स्वयंपाकघरात रूपांतरित झाला होता. तिथे 8-10 महिला जोमाने काम करत होत्या. कोणी भाज्या कापत होते, काही जण चपात्या बनवत होते, तर काही जण जेवणाचे डबे बांधत होते. मसाल्याच्या सुगंधाने आणि कामाच्या धावपळीने वातावरण भरले होते. ते दृश्य एखाद्या व्यावसायिक केंद्रासारखे वाटत होते, जिथे जेवण मोठ्या प्रमाणात तयार केलं जातं. हे सगळं पाहून रमणला आश्चर्य वाटलं. तेवढ्यात कोणाचा तरी आवाज आला. मधू, हे 100 टिफिन शर्मा अँड सन्सच्या ऑफिसमध्ये पोचवायचे आहेत, लवकर कर. रमणने आवाजाच्या दिशेने पाहिले. त्याच्यासमोर स्वाती उभी होती. तीच स्वाती, पण आज ती पूर्णपणे वेगळी दिसत होती. तिने एक सुंदर निळी रेशमी साडी घातली होती, ज्यावर तिने पांढरा एप्रन घातला होता. तिचे केस व्यवस्थित अंबाड्यात भांगे ओढले होते आणि थकव्याऐवजी तिच्या चेहऱ्यावर एक वेगळीच तेज होती. ती पूर्वीपेक्षा जास्त तेजस्वी आणि सुंदर दिसत होती. तिने रमणकडे पाहिले. तिच्या ओठांवर एक मंद गूढ हास्य होते, जे एक खोल गुपित लपवत होते. तिच्या आत्मविश्वासाने रमण अस्वस्थ झाला. तू आलास का? तिचा आवाज पूर्णपणे शांत होता, पण रमणला त्या शांततेत वादळ येत असल्याचे जाणवले. बरं केलं. रमण काही क्षण शांत उभा राहिला. स्वातीने तिचं एप्रन काढला आणि हात पुसले आणि मग सोफ्यासमोरील खुर्चीवर बसली. तिच्या डोळ्यात एक विचित्र संयम होता. बस, स्वातीने इशारा केला. प्रवास खूप लांबचा असावा. रमणला हे संभाषण थांबावे असे वाटत होते. मग त्याने आपला सूट समायोजित केला आणि सोफ्यावर बसून म्हणाला, हो, बाय द वे, माझ्यासाठी बंगळुरूहून दिल्ली प्रवास करणे काही अडचण नाही. मी बिझनेस क्लासने प्रवास करतो. स्वातीने त्याचे ऐकले, पण तिच्या चेहऱ्यावर काहीच परिणाम दिसत नव्हता. ठीक आहे, ती फक्त एवढेच म्हणाली. ही प्रतिक्रिया रमणच्या अपेक्षेच्या अगदी विरुद्ध होती. त्याला स्वाती प्रभावित व्हावी, तिला मत्सर वाटावा किंवा किमान काही भावना तरी दाखवायला हव्यात, पण तिला काही फरक पडला नाही. हे सगळं काय आहे? रमणने आजूबाजूला पाहत विचारले. कधीपासून? म्हणजे हा व्यवसाय? स्वातीने हलकेसे स्मितहास्य केले. मी तुझ्यापासून वेगळे झाल्यापासून. पूर्वी मी फक्त 8 ते 10 लोकांसाठी टिफिन बनवायचे. आता मी दररोज 350 टिफिन बनवते. दिल्लीतील 3 कंपन्यांसोबत माझे करार आहेत. रमणला आता हेवा वाटू लागला होता. त्याची घटस्फोटित पत्नी आज त्याच्यापेक्षा खूपच यशस्वी आणि आनंदी दिसत होती. म्हणून तू मला बोलवले आहेस, तुझे यश दाखवण्यासाठी? रमणने विचारले. त्याच्या आवाजातील चिडचिड आता स्पष्ट जाणवत होती. स्वातीने मान हलवली. नाही रमण, मी तुला जे दाखवायचे आहे ते अजून बाकी आहे. तिच्या आवाजात एक गंभीरता आली. ती वरच्या खोलीत आहे. हे ऐकून रमणचे हृदय धडधडू लागले. वर? तिथे काय आहे? स्वाती उभी राहिली. चल ये, मी तुला दाखवते. रमणचा अभिमान आता भीतीत बदलत होता. मी इथेच ठीक आहे. रमण संकोचून म्हणाला. आपल्याला जे काही बोलायचं आहे ते इथेच बोलूया, पण मी वर जाणार नाही. स्वातीने त्याच्या डोळ्यात पाहिले. रमण, तू इतक्या दूर आला आहेस. 4 पावले अजून चाल. आज मी तुला जे दाखवणार आहे ते पाहिल्यानंतर तुला तुझी संपत्ती, तुमची भव्यता, सर्व काही निरर्थक वाटू शकते. तिने दाराकडे इशारा केला. चल माझ्यासोबत. रमणचे हृदय धडधडले. स्वातीच्या आवाजात सत्तेची एक उबदारता होती, जी त्याला घाबरवत होती आणि त्याला आत ओढत होती. जरी त्याला नको असतानाही तो तिच्या मागे एखाद्या संमोहित व्यक्तीसारखा चालू लागला. पायऱ्यांकडे, त्या अज्ञात दृश्यांकडे जे त्याचे मन हेलावून टाकणार होते. वरच्या मजल्यावरील वातावरण खालच्या मजल्यापेक्षा पूर्णपणे वेगळे होते. इथे एक दिलासा देणारी शांतता होती. स्वाती एका बंद दारासमोर थांबली. तिने दारावर हात ठेवला, पण तो उघडला नाही. तिने वळून रमणकडे खोल नजरेने पाहिले. रमण, तुझा अभिमान, तुझा राग काही क्षणांसाठी बाहेर सोड. रमण काहीच बोलू शकला नाही. आज जाण्यापूर्वी मी तुला काही विचारू का? स्वातीने त्याला विचारले. रमणने फक्त मान हलवली. तू तुझ्या आईशी शेवटचं कधी बोलला होतास? हा प्रश्न बाणासारखा अमनच्या हृदयात घुसला. त्याला आठवतही नव्हते. कदाचित तो 2 महिन्यांपूर्वी की 3 महिन्यांपूर्वी. त्याने उत्तर दिले नाही, फक्त नजर खाली केली. स्वातीने खोल दीर्घ श्वास घेतला. कदाचित तुला उत्तर देण्याची गरज नसेल, असे म्हणून तिने हळुवारपणे दार उघडले आणि आतले दृश्य पाहून रमण स्तब्ध झाला. त्याच्या डोळ्यासमोर अंधाऱ्या आल्या. त्याचे हृदय दडदडत राहिले आणि त्याच्या पायाखालची जमिनीच अक्षरशः सरकली. स्वच्छ पलंगावर एक वृद्ध महिला झोपली होती. ती महिला दुसरी तिसरी कोणी नसून त्याची स्वतःची आई मीनाजी होती. पण ही ती आई नव्हती जिला तो ओळखत होता. ती फक्त एका हाडाचा सांगडा होता. तिच्या चेहऱ्यावर खोल सुरकुत्या कोरल्या होत्या. तिचे डोळे आतल्या बाजूला बुडाले होते आणि त्यांचे गाल खोलवर गेले होते. तिच्या डोक्याजवळ ग्लुकोजची बाटली लटकवली होती आणि जवळच्या टेबलावर औषधांच्या बाटल्यांचे ढीक होता. रमणच्या तोंडातून किंचाळी येता थांबली. त्याला त्याच्याच आईची ओळख पटत नव्हती. आई! त्याचा आवाज शांत थरथरत्या कुजबुजात आला. समोर तिच्या मुलाला पाहून मीनाजींचे मंदावलेले डोळे क्षणभर चमकले, पण पुढच्या क्षणी ती चमक अश्रूंमध्ये बदलली. ती बेडवर टेकून उठून बसली. रमण बाळा, तू? तिचा आवाज एवढा मंद होता की जणू काही ती खूप दूरहून बोलत आहे. रमण तिथेच स्तब्ध उभा होता. त्याचे मन थकले होते. तो जो अभिमान अहंकार दाखवण्यासाठी आला होता, तोच अहंकार क्षणार्धात सगळं वितळून गेला. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले होते.
तो डळमळीत पावलं टाकत बेडजवळ आला. आई, तू तू इथे कशी? तुला काय झाले? त्याने एकच श्वासात अनेक प्रश्न विचारले. तू भैयासोबत होतीस ना, मग तू इथे या अवस्थेत कशी? मीनाजी काहीच बोलू शकली नाही. तिच्या डोळ्यातून फक्त अश्रू वाहत होते. दाराशी शांतपणे उभी असलेली स्वाती पुढे आली. तिने मीनाजींच्या डोक्यावरून हात फिरवला आणि तिचे अश्रू पुसले. मग तिने रमणकडे पाहिले. जर तुला उत्तरे हवी असतील तर विचार तुझ्या आईला आणि ऐक त्या मुलाची कथा, ज्याने आपल्या आईला त्याच्या मोठ्या भावाकडे एक जबाबदारी म्हणून सोडून गेला आणि पुन्हा कधीच मागे वळून पाहिले नाही. ती जिवंत आहे की मेली हे देखील जाणून घेतले नाही. स्वातीचे शब्द रमणला बाणासारखे टोचत होते. तो बेडजवळ गुडघ्यावर बसला. तो त्याच्या आईचा कोरडा सुरकतलेला हात धरून होता. त्याचे अश्रू आता थांबत नव्हते. आई, मला सांग, हे सगळं कसं घडलं? त्याचा आवाज ऐकून मीनाजींच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. मग रमणच्या डोक्याला हात लावत ती म्हणू लागली, तू गेल्यावर मला असं वाटलं होतं की जर एक नाही तर किमान मला दुसरा मुलगा तरी सांभाळेल. सुरुवातीला तुझ्या भावाने माझी खूप काळजी घेतली, पण हळूहळू तुझ्या वहिनीच्या डोळ्यात मी बसू लागली. माझे तिथे असणे हे तिला ओझे वाटू लागले. ती मला खूप काही वाईट शब्द बोलू लागली. तिचे ते शब्द माझ्या हृदयात काट्यांसारखे टोचत होते. कधी कधी ती म्हणायची, आई, तुम्ही तर आता दिवसभर अंथरुणावर पडून राहता. आणि कधी कधी ती म्हणायची की तिच्या औषधांचा खर्च तर बघा, घराचा अर्धा किराणा सामान त्यात येऊ शकते. मी सगळं ऐकलं बाळा, आणि ते शांतपणे सहन केलं. मी विचार करत होती, हे माझंच घर आहे आणि मी आता आणखी कुठे जाणार? एक दिवस तुझ्या वहिनीने मला स्पष्टपणे सांगितले की ती आता माझी जबाबदारी घेऊ शकत नाही. त्या दिवशी घरी खूप वाद झाला. मी तुझ्या भावाकडे आशेने पाहिले. मला वाटले होते की तो तरी त्याच्या आईसाठी लढेल, तो त्याच्या बायकोला समजावून सांगेल, पण तो गप्प राहिला बाळा. तो त्याच्या बायकोला एकही शब्द बोलला नाही. त्या रात्री मला कळले की या घरात आता माझी जागा नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी तुझा भाऊ माझ्याकडे आला आणि म्हणाला, आई, आज मी तुला मंदिरात घेऊन जातो, खूप छान वेळ जाईल. मी खूप आनंदी होते. मला वाटलं माझ्या मुलाला त्याची चूक कळली आहे. मी कपडे घातले आणि त्याच्यासोबत गाडीत बसले. गाडी शहराच्या बाहेरील एका मोठ्या जुन्या इमारतींसमोर थांबली. त्याने माझा हात धरला आणि मला गेटच्या आत नेले आणि म्हणाला, आई, आतापासून हे तुझे घर आहे. मी ओरडत राहिले, त्याला हाक मारत राहिले, पण त्याने मागे वळून सुद्धा पाहिले नाही. बाळा, ते एक वृद्धाश्रम होते. रमण, मीनाजी रडत म्हणाली, ते फक्त नावापुरते वृद्धाश्रम होते, पण तिथे नरकापेक्षाही वाईट होते. कोरडी भाकरी, घाणेरडा पलंग आणि सगळीकडे माझ्यासारखेच दुर्दैवी पालक होते, ज्यांना मुले असूनही सोडून देण्यात आले होते. त्यांनी मला दिवसातून 2 वेळा नीट जेवण दिले नाही, आणि दिले तर असे द्यायचे की जणू मी भीक मागत आहे. मी तिथे नाही राहू शकत, असे म्हणून तिचा श्वास वेगवान झाला. तिचा आवाज वेदना आणि अशक्तपणे दाबला गेला होता. मग ती म्हणाली, मी एका रात्री तिथून निघून शांतपणे पळून आली. मी रस्त्यावर भटकत राहिली, भुकेने व्याकुळ आणि तहानलेली. मी कुठे जायचे मला समजत नव्हते. मग एके दिवशी मी मंदिराच्या पायऱ्यांवर बसले होते, तेव्हा स्वातीने मला पाहिले. मग स्वातीने पुढे बोलणे सुरू केले. त्या दिवशी मी मंदिरात गेली तेव्हा मला तिथे एक बाई दिसली, जी भिकाऱ्यांसोबत फाटक्या कपड्यात बसलेली होती. मी तिथूनच जाणार होती, पण मग मला तिचा चेहरा दिसला. आईला अशा अवस्थेत पाहून क्षणभर मी तिला ओळखू शकले नाही. जेव्हा मी त्याचा चेहरा बारकाईने पाहिला तेव्हा मला धक्काच बसला. मग मी त्यांना घरी आणले, पण तोपर्यंत त्याची प्रकृती खूप बिघडली होती. गेल्या 2 महिन्यांपासून त्या माझ्यासोबत आहेत. संपूर्ण कथेने रमेशचे मन सुन्न केले. दोन्ही भावांना बोटे धरून चालायला शिकवणारी आई आता रस्त्यावर भटकत होती. रमणचे डोके लाजेने आणि अपराधीपणाने खाली पडले होते. तो एका जड ओझ्याने वाकला होता. त्याने थरथर कापत स्वातीकडे पाहिले. तू मला आधी का सांगितले नाही स्वाती? तू मला फोन का केला नाहीस? त्याच्या आवाजात तक्रार होती. स्वातीने एक दीर्घ श्वास घेतला आणि थकलेल्या आवाजात म्हणाली, आठवतंय तुला? मी तुला खूप फोन केले होते, एकदा नाही तर अनेक वेळा. प्रत्येक वेळी तुझा फोन एकतर व्यस्त असायचा किंवा तू तो उचलत नसे, आणि कधी उचलून मी व्यस्त आहे असे म्हणत कट केला. स्वातीचे शब्द रमणच्या डोक्यात हातोड्यासारखे आदळले. त्याला आठवले, हो, काही मिस कॉल होते जे त्याने दुर्लक्षित केले होते. स्वाती पुढे म्हणाली, रमण, तू कधीच शोधण्याचा प्रयत्न केला नाहीस. तू तुझ्याच जगात इतका रमला होतास की तू कधीच मागे वळून पाहिले नाहीस. तू हेही विसरलास की तुला एक आई सुद्धा आहे. रमणकडे काहीच उत्तर नव्हते. तो स्वतःच्या नजरेत गुन्हेगारासारखा तिथे उभा राहिला. तेवढ्यात मीनाजी कमकुवत आवाजात म्हणाला, दोष तुमचा नाही बाळांनो, दोष माझा आहे, जिने दगडासारख्या हृदयाच्या मुलांना जन्म दिला, आणि हीच माझी चूक आहे. आईच्या तोंडून निघालेले हे शब्द कोणत्याही मुलासाठी मृत्यूपेक्षाही वाईट होते. मीनाजी पुढे म्हणाल्या, आणि बघ, ज्या पत्नीवर तू संशय घेऊन घराबाहेर काढलंस, तिच्यामुळेच आज मी जिवंत आहे. तिने रात्रंदिवस माझी सेवा केली आहे. तिने स्वतःच्या हाताने मला जेव घातले आहे, माझे घाणेरडे कपडेही धुतले आहेत. तीच माझी खरी मुलगी आहे. तिने ते सर्व केले जे एक खरी मुलगीही करू शकत नाही, आणि ते सर्व माझ्या सुनेनं केलं आहे. मग स्वाती म्हणाली, आई, मी तुमच्यावर काही उपकार केलेले नाही. माझ्यासाठी तुम्ही माझ्या आई समानच आहात. तेव्हा मी माझ्या आईला संकटात आणि दुःखात एकटे सोडले नाही.
तर मी तुम्हाला कसं सोडू शकते? माझी आई मला सोडून गेली, पण मी तुम्हाला गमावू इच्छित नव्हते. हे ऐकून रमणचे हृदय फुटले. ज्या स्त्रीला तो फसवणूक करणारी म्हणत होता, जिच्यावर त्याने इतके भयंकर आरोप लावले होते, तिनेच त्याच्या आईचा जीव वाचवला होता. त्यानेच त्याचा अहंकार, त्याचे संपूर्ण अस्तित्व स्वातीच्या पायाखालची धूळ असल्यासारखे वाटत होते. खोलीत पुन्हा एकदा जड शांतता पसरली. दारावर झालेल्या एका मऊ थापाने शांतता भंगली. दीदी, मी आत येऊ का? तो एक ओळखीचा आवाज होता. रमणे दाराकडे पाहिले. आवी तिथे उभा होता. तोच आवी ज्याला पाहून रमणे एका वर्षांपूर्वी त्याचे स्वतःचे घर उद्ध्वस्त केले होते. त्याच्या हातात औषधांचे पाकिट होते. आवीने रमणकडे पाहिले. क्षणभर संकोच केला, पण नंतर त्याच्याकडे दुर्लक्ष केले आणि थेट मीनाजींकडे गेला. आई, आता कशी आहेस? त्याने प्रेमाने विचारले. हे बघा, मी तुमची सर्व औषधे आणली आहेत. आवीने औषधे टेबलवर ठेवली आणि म्हणाला, दीदी, तुला आणखी काही हवे असेल तर मला कळव. मी आता निघतो. आवी गेल्यानंतर स्वातीही निघण्यासाठी उठली. मी खालच्या मजल्यावरचे काम तपासून येते. तू इथेच बस तुझ्या आईसोबत. रमण अजूनही धक्क्यात होता. तो काहीच बोलला नाही. स्वाती गेल्यानंतर खोलीत फक्त तो आणि त्याची आई उरली होती. मग मीनाजी बोलली, तुला माहिती आहे का स्वाती कोण आहे? ती एक हिरा आहे बाळा, कोहिनूर हिरा. आणि तू तू दुर्दैवी माणूस आहेस ज्याने तो हिरा काचेचा तुकडा समजून रस्त्यावर फेकून दिला. पण आई, तिने रमणला काहीतरी म्हणायचे होते. चुप रहा. मीनाजींचा आवाज थोडा चढला. मला सगळं माहिती आहे. तिला तिच्या आईला तिच्याकडे आणायचं होतं, जेणेकरून ती त्यांची सेवा करू शकेल. पण तू नकार दिलास. आणि आवी, ज्याला तू तुझा शत्रू मानतो, तो तिचा भाऊ आहे, एक मानलेला भाऊ. ज्या मुलीला स्वतःचा भाऊ नव्हता म्हणून एखाद्याला आपला भाऊ म्हणून स्वीकारले, तर तिने हा गुन्हा केला का? मला सांग, त्यात काय चूक होती? आईचा प्रत्येक शब्द रमणच्या आत्म्यावर चाबकासारखा पडत होता. तू खूप यशस्वी माणूस झालायस ना? चांगली नोकरी, मोठी गाडी, मोठे घर, मोठा बँक बॅलन्स, पण तुझ्या हृदयाची किंमत काहीच नाही. मग रमणने आईचा हात धरला आणि म्हणाला, असं म्हणू नकोस आई. आता तू माझ्यासोबत चल. मी तुला माझ्यासोबत बंगळूरला परत घेऊन जाईन. मी रात्रंदिवस तुझी सेवा करेन. मी तुला जगातलं सगळं सुख देईन. हे ऐकून मीनाजीने मंद हसू केलं. बाळा, ज्या आनंदासाठी तू मला बंगळूरला घेऊन जाऊ इच्छितोस, तो आनंद मला इथेच मिळतो, माझ्या मुलीसोबत. पुढे त्या म्हणाला, तू तर तुझ्या कामात, तुझ्या बैठकांमध्ये किंवा पार्ट्यांमध्ये व्यस्त असशील, आणि मी तिथे तुझ्या मोठ्या घराच्या एका कोपऱ्यात पडून राहील, ती पण तुझी वाट पाहत. मला आणखी भटकायचे नाही बाळा. ही माझी शेवटची वेळ आहे, आणि मी माझे ते राहिलेले प्रत्येक क्षण माझ्या मुलीसोबत घालवले जातील. मग स्वाती खोलीत परतली. दार हळुवारपणे बंद केले आणि रमणच्या शेजारी उभी राहिली. तू तुझ्या आईशी बोललास का? रमणने डोके वर केले. त्याचे डोळे लाल झाले होते आणि त्याच्या आवाजात एक तीव्र निराशा होती. ती माझ्यासोबत यायला तयार नाहीये स्वाती. तिला तुझ्यासोबत राहायचं आहे. मग त्यात काय चूक आहे? स्वातीने शांतपणे उत्तर दिले. माणसाने जिथे शांती मिळेल तिथेच राहावे. पण ती माझी आई आहे. रमणच्या आवाजात एक असह्यता होती. तिची काळजी घेणे माझं कर्तव्य आहे. कर्तव्य? स्वातीच्या आवाजात थोडासा उपवास होता. तू जेव्हा त्यांना तुझ्या मोठ्या भावाच्या देखरेखीखाली सोडलेस, तेव्हा तुला ते कर्तव्य आठवले नाही का? किंवा जेव्हा तू महिने एकदाही त्यांना फोन केला नाहीस, किंवा एकदाही त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी फोन केला नाहीस, तेव्हा तुझे कर्तव्य कुठे गेले होते? कर्तव्य म्हणजे फक्त एक शब्द नाही रमण, ते पूर्णही करावे लागते. रमणकडे उत्तरे नव्हती. तो शांतपणे तिथे उभा राहिला. त्याचे डोके झुकलेले होते. स्वातीने एक दीर्घ श्वास घेतला. हे बघ रमण, मला तुझी आई तुझ्यापासून हिरावून घ्यायची नाहीये. ती अजूनही तुझी आई आहे आणि नेहमीच राहील. मी तिला इथे यासाठी ठेवली आहे की मला तुला अपमानित करता येईल. मी तुला फक्त यासाठी बोलवले होते की तू ज्या सत्यापासून दूर जात आहेस ते तुला तू स्वतःच्या डोळ्याने पाहता यावे. स्वातीचं प्रत्येक बोलणं आरशासारखं स्पष्ट होतं, ज्यामध्ये रमणला त्याचा स्वतःचा कुरूप चेहरा स्पष्टपणे दिसत होता. ज्या स्त्रीला एकेकाळी आयुष्यातून काढून टाकले होते, ती त्याला जीवन आणि नातेसंबंधांबद्दलचा सर्वात मोठा धडा शिकवत होती. जेव्हा रमण घराबाहेर पडला तेव्हा रात्र झाली होती. त्याने ड्रायव्हरला जवळच्या हॉटेलमध्ये घेऊन जाण्यास सांगितले. हॉटेलच्या अलिशान खोलीत पोहोचल्यावर तो बेडवर झोपला. खोलीतील शांतता त्याला गिळंकृत करण्याची धमकी देत होती. त्याच्या आईचा कमकुवत असाही चेहरा त्याच्या डोळ्यासमोर वारंवार येत होता. रमण विचारात हरवला होता. या की स्वातीकडे सर्वात सोपा पर्याय होता, मीनाच्याकडे दुर्लक्ष करणे, किंवा ती रमणच्या भावाला कळवू शकली असती, जो तिच्या आईला परत घेऊन गेला असता. पण तिने तसे केले नाही. ती एक एकटी महिला असून तिने तिच्या पूर्व सासूला घरी आणून स्वतः मुलगी म्हणून तिचे कर्तव्य पार पाडले. आता त्याला हे जाणवू लागले की त्याने स्वातीवर लावलेले सर्व आरोप निराधार होते आणि ते त्याच्या स्वतःच्या गैरसमजांचे परिणाम होते. आणि आवी त्याच्या डोळ्यात तर स्वातीबद्दल फक्त आणि फक्त आदरच होता. तो किती दयाळू माणूस आहे, तो विचार करत उभा राहिला आणि खिडकीकडे गेला. खाली शहरातील दिवे तेजस्वीपणे चमकत होते आणि लोक त्यांच्या आयुष्यात व्यस्त होते. पण स्वतः रमणला आणि
आता जगातील सर्वात एकाकी आणि हरवलेल्या व्यक्तीसारखे वाटत होते. त्याने आयुष्यात काय साध्य केले आणि आयुष्यात काय मिळवले? तो पैसा, ती प्रसिद्धी, एक मोठे पण रिकामे घर, आणि त्याने काय गमावले तर एक प्रेमळ दयाळू पत्नी, एक प्रेमळ आई, आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्याचा स्वाभिमान. तो रात्रभर जागे राहिला, भूतकाळ आणि वर्तमान यांच्यात फेरफटका मारत राहिला. त्याने त्याच्या चुका, त्याचा अहंकार, त्याचा क्षुद्रपणा सर्व काही त्याच्या डोळ्यासमोर तोडले. आणि सकाळी जेव्हा सूर्याची पहिली किरणे खोलीत शिरली तेव्हा रमण एक निर्णय घेतला होता. एक निर्णय जो कदाचित त्याच्या आयुष्याला एक नवीन वळण देणार होता. तो आता पळून जाणार नव्हता. त्याला त्याच्या चुका मान्य करून त्यांचा सामना करायचा होता आणि त्या सुधारण्याचा शेवटचा प्रयत्न करायचा होता. आणि काही झाले तरी दुसऱ्या दिवशी सकाळी रमण हॉटेलमधून थेट स्वातीच्या घरी गेला. त्याच्या चेहऱ्यावर अभिमानाची जागा आता खोल दुःखाने आणि डोळ्यात खऱ्या पश्चातापाने घेतली होती. त्याने आत जाण्याचे धाडस केले. त्याच्यासमोर स्वाती उभी होती. तो म्हणाला, मी मी माझ्या आईला भेटायला आलो आहे. रमण म्हणाला आणि स्वातीने लगेच उत्तर दिले, ती आता झोपली आहे. ठीक आहे, मी वाट पाहतो, रमण म्हणाला. आणि तो बैठकीच्या खोलीतल्या खुर्चीवर जाऊन शांतपणे बसला. तास गेले रमण तिथे शांतपणे बसला. तो स्वातीचे काम पाहत होता. ती तिच्या टीमला सूचना देत होती आणि प्रत्येक काम पूर्णपणे समर्पणाने करत होती. आज त्याला ती स्वाती दिसत होती, जिला त्याने कधीही पाहण्याचा प्रयत्न केला नव्हता. एक बलवान, स्वावलंबी आणि दयाळू स्त्री. दुपारी जेव्हा मीनाजी तिच्या झोपेतून उठली तेव्हा रमण तिच्याकडे गेला आणि काहीही न बोलता तिचे पाय हळुवारपणे दाबू लागला. मीनाजींना तिच्या मुलाच्या डोळ्यात पश्चातापाची खरी आग दिसत होती. त्या दिवशी रमण संध्याकाळपर्यंत त्यांच्या आईची काळजी घेत होता. त्याने स्वतःच्या हाताने तिला खूप सूप खायला दिले आणि तिच्या औषधांची काळजी घेतली. पुढचे 2 दिवस हेच चालू राहिले. रमण रोज सकाळी यायचा आणि संध्याकाळपर्यंत त्याच्या आईची काळजी घेण्यात व्यस्त असायचा. तो जास्त बोलत नव्हता किंवा हस्तक्षेप करत नव्हता. तो स्वातीच्या घरी अनोळखी असल्यासारखा राहत होता. स्वाती हे सर्व शांतपणे पाहत होती. त्यांच्यामध्ये एक दीर्घ खोल शांतता होती. एके दिवशी रमण त्याच्या आईच्या खोलीत असताना स्वातीने त्याच्यासाठी चहा आणला. रमणने संकोचून कप घेतला. धन्यवाद, तो हळूच म्हणाला. स्वातीने काहीच उत्तर दिले नाही, फक्त तिथेच उभी राहिली. मग तिने विचारले, तू बंगळुरूला परत जाणार नाहीस का? तुला काम आहे ना? रमणने मान हलवली. मी माझ्या ऑफिसमधून 1 महिन्याची रजा घेतली आहे. आई बरी होईपर्यंत मी इथेच राहीन. हे ऐकून स्वातीच्या डोळ्यात क्षणभर आश्चर्याचे भाव उमटले. तुला ते करण्याची गरज नाही, स्वाती म्हणाली. मी आईची काळजी घेईन, मला माहीत आहे, रमण म्हणाला. पण मुलाने जे काम करायला हवे हो ते मी अजून करू शकलेलो नाही. मला आता ते करू दे. स्वाती प्लीज, मला माझ्या चुका सुधारण्याची संधी दे. स्वाती आता काही बोलू शकली नाही. त्या दोघांच्या मधली ती बर्फाळ शांतता आज पहिल्यांदाच तुटली होती. रमणने आज केवळ त्याच्या आईची काळजी घेतली नाही तर स्वातीच्या घरातील लहान मोठ्या कामांमध्येही मदत केली. जर तिला काही जड सामान उचलावे लागले तर तो मदत करण्यासाठी पुढे आला. तिला बाजारातून काही हवे असेल तर तो ते घेऊन यायचा. त्या दुपारी स्वातीला लक्षात आले की तिचं स्वयंपाकघरातील सीक बंद आहे. प्लंबर येण्यास उशीर झाला आणि काम थांबले. जेव्हा रमणने हे पाहिले तेव्हा त्याने अवजारी उचलली आणि स्वतः दुरुस्त करायला सुरुवात केली. 2 तासांच्या अथक परिश्रमानंतर जेव्हा सिंक अखेर दुरुस्त करण्यात आला तेव्हा रमणचे कपडे आणि हात पूर्णपणे मातीने माखलेले होते. स्वाती त्याच्याकडे पाहत राहिली. हा तोच रमण होता ज्याने कधीही कपाटातून स्वतःचे कपडेही काढले नव्हते. त्याला त्याच्या कपड्यावरचा एक छोटासा डागही सहन होत नव्हता. आज तोच माणूस घाणेरड्या पाण्यात हात बुडवून सिंक साफ करत होता. रमणने हात धुतले आणि स्वातीकडे पाहिले तेव्हा तिच्या डोळ्यात अश्रू होते. हे सगळं करण्याची गरज नाहीये रमण, ती हळू आवाजात म्हणाली. खूप गरज आहे स्वाती, रमण म्हणाला. मी तुला खूप वेदना दिल्या आहेत. मी त्या वेदना कमी तर करू शकत नाही, पण मी त्याचे प्रायश्चित्त नक्की करू शकतो. पहिल्यांदाच स्वातीला असे वाटले की रमण खरोखर बदलत आहे. त्याचा अभिमान, त्याचा अहंकार सर्व काही वितळत होते आणि तो आता एक खरा माणूस बनत होता. एक असा माणूस ज्याने त्याच्या चुका स्वीकारल्या होत्या आणि त्या सुधारण्यासाठी तो कोणत्याही थराला जाण्यास तयार होता. दुसऱ्या दिवशी सकाळी सूर्याची किरणे घरात एक नवीन आशा घेऊन आली. रमण त्याच्या आईच्या खोलीत जाणार होता. थोड्यात दाराची बेल वाजली. आवी काही कामासाठी घरी आला होता. तो स्वयंपाकघरात स्वातीशी बोलत असताना रमणने त्याला पाहिले. रमणची पावले क्षणभर थांबली. त्याचा भूतकाळ त्याच्या डोळ्यासमोर चमकला. त्याने धाडस एकवटले आणि आवीला हाक मारली. आवी, मी तुझ्याशी 1 मिनिट बोलू शकतो का? आवी आणि स्वाती दोघेही चकित झाले. आवी संकोचून ड्रॉइंग रूममध्ये आला. रमण त्यांच्यासमोर उभा होता पण त्याचे डोळे खाली होते. मला माहीत आहे की मी माफी मागण्याचे माझे पाप माफ होणार नाही, पण आज मी तुम्हा दोघांसमोर तुमच्या पवित्र नात्याला कलंकित करण्यासाठी बोललेल्या प्रत्येक शब्दाबद्दल तुम्हा दोघांची माफी मागू इच्छितो. तो आवीच्या डोळ्यात पाहत म्हणाला. आवी, माझ्या असुरक्षिततेमुळे आणि अभिमानामुळे मी आंधळा झालो होतो. त्यामुळे मी तुझ्यावर असा घृणास्पद आरोप केला. पण तू नेहमी स्वातीसाठी भावासारखा आणि माझ्या आईसाठी मुलासारखा उभा राहिला आहेस. आणि मी
मी तुला चुकीचा समजलो. शक्य असेल तर तू तुझ्या दोषीला माफ कर. मग तो स्वातीकडे वळला. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. आणि स्वाती, मी मनापासून तुझी माफी मागतो. मग स्वाती त्याला थांबवून म्हणाली, काही चुका अक्षम्य असतात. मला अजूनही तो दिवस आठवत आहे, जेव्हा मी भरलेल्या कोर्टासमोर म्हणाला होता की मी एक क्षणही तुझ्यासोबत राहू शकत नाही, कारण मी एक चारित्र्यहीन स्त्री आहे. आता रमणला रडू कोसळली. मला माहीत आहे की तुझ्या स्वाभिमानाला मी जे नुकसान पोचवले आहे त्याची भरपाई कदाचित मी कधीच करू शकणार नाही. आणि आज मला खरोखर माझी चूक कळली आहे. खोलीत एक खोल शांतता पसरली. आवी निशब्द उभा होता आणि स्वातीचे डोळेही पाणावले होते. तिने कधीच कल्पना केली नव्हती की तो रमण, ज्याचा अहंकार डोंगरा एवढा मोठा होता, तो आज अशा प्रकारे तुटून माफी मागेल. आवी पुढे आला आणि रमणच्या खांद्यावर हात ठेवला. भाऊजी, जे झालं ते झालं. तुम्ही तुमची चूक मान्य करता, हीच मोठी गोष्ट आहे. तुमच्याबद्दल माझ्या मनात कोणताही द्वेष नाही. आवीचे शब्द सांत्वनासाठी होते, पण खरा निकाल अजून यायचा होता. खरा गुन्हेगार तर स्वातीच होता, जिचे आयुष्य त्याने उद्ध्वस्त केले होते. आवी गेल्यानंतर रमण जमिनीवर गुडघ्यावर बसला. त्याने स्वातीसमोर हात जोडले. स्वाती, मला माहीत आहे की मी तुझ्या लायक नाही. त्याचा आवाज रडण्याने गुदमरला. मी तुला माझ्या आयुष्यात परत येण्याचा अधिकारही मागत नाही. मी फक्त या नात्यासाठी, आपल्या प्रेमासाठी भीक मागत आहे. मला एक संधी दे स्वाती, स्वतःला सिद्ध करण्याची शेवटची संधी दे. तो रडत म्हणाला, मला तुझा नवरा म्हणून नाही तर एक जीवनसाथी म्हणून तुझ्यासोबत राहायचं आहे. तुझा व्यवसाय, तुझी ओळख सगळं तसंच राहील. मला फक्त तुझ्या आयुष्याचा एक भाग व्हायचा आहे. स्वाती दगडाच्या पुतळ्यासारखी त्याच्याकडे पाहत होती. आज तिच्या डोळ्यासमोर तोच रमण होता ज्यावर तिने कधी काळी खूप प्रेम केले होते. एक असा रमण जो त्याच्या चुकीबद्दल मोठ्याने रडत होता आणि त्याचं प्रेम त्याला परत मिळवण्याची विनंती करत होतं. तिने रमणचा हात धरला आणि त्याला वर उचलले. रमण, तू दिलेल्या जखमा खूप खोल आहेत, ते भरण्यासाठी खूप वेळ लागेल. मी विचार करण्यासाठी थोडा वेळ दे. त्या रात्री रमण आणि स्वाती दोघांनाही झोप लागली नाही. दोघेही त्यांच्या मनातल्या वादळांशी झुंजत होते. मध्यरात्री रमणचा फोन वाजला. स्क्रीनवर स्वातीचे नाव पाहून त्याचे हृदय धडधडले. हॅलो, तो थरथरत्या आवाजात म्हणाला. पण पलीकडून स्वातीचा शांत पण गंभीर आवाज आला. रमण, मी खूप विचार केला आणि मला वाटतं प्रत्येक नात्याला दुसरी संधी मिळायला हवी. रमणच्या डोळ्यातून आनंद अश्रू आले. तो काहीच बोलू शकला नाही. पण एक अट आहे, स्वाती म्हणाली. मला सर्व अटी मान्य आहेत. स्वाती, रमण लगेच म्हणाला, हे नाते समानतेचे असेल. आपण एकमेकांचा आदर असू, एकमेकांची ताकद असू. तू माझं उडान थांबवू शकणार नाहीस. हो, मी सहमत आहे. रमण रडत म्हणाला. स्वाती, आज मी हे कायमचे मान्य करत आहे आणि मी असाच दिल्लीला माझ्या बदलीसाठी अर्ज करेन. 2 हृदयांमधील तुटलेला धागा आज पुन्हा जोडला गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी सूर्याच्या पहिल्या किरणांसोबत कोणीतरी दार ठोठावले. स्वाती बाहेर आली. रमण तिथे उभा असलेला दिसला. त्याचे हात रिकामे होते, पण त्याचे डोळे, त्यांच्यात खरे प्रेम होते आणि खोल पश्चातापासोबत पूर्ण शरणागती होती. आत येताच त्याने स्वातीसमोर गुडघे टेकवले आणि तो फक्त एवढेच म्हणू शकला, माझ्या आयुष्यात तुझ्याशिवाय अपूर्ण आहे. मी तुला पुन्हा कधीही गमावू इच्छित नाही. डोळ्यात अश्रू आणत स्वातीने त्याला उचललं आणि त्याला मिठी मारली. भावनांचे सर्व बंधने एकाच वेळी तुटले आणि दोन्ही बाजूनी अश्रू वाहू लागले. तर मित्रांनो, तुम्हाला कथा कशी वाटली असेल तर तुमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया